कसं आहे मित्रांनो, तर आजपासून आपण एक पोलीस भरतीसाठी आपण अभ्यासक्रम परत चालू करणार आहे. मी 2 वर्षापासून पोलीस भरती सोडली होती, पण परत एकदा भरती करायचं म्हणतो आहे. तर आजपासून मी अभ्यास चालू करतो आहे आणि माझी पहिली टेस्ट आहे 10 मार्काची. तर यामध्ये मला 9 मार्क पडलेले आहेत. महाराष्ट्राचा भूगोल यावरती 10 मार्काची टेस्ट आहे. तर पहिला प्रश्न असा होता, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? तर महाबळेश्वर आहे. दुसरा प्रश्न आहे, सांगरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य हे पण क्लिअर करावं लागेल. त्यानंतर हा प्रश्न तुमचा कधी चुकणार नाही आणि मलाही हे क्लिअर करायला लागेल. माझं बऱ्यापैकी आहे, तरी पण हाताखालून काढावं लागेल एकदा. तिसरा प्रश्न असा आहे की बाबा चुकीत जोडे ओळखा म्हणून आहे. आगपेटी कशापासून बनते त्यांना असं म्हणत होतं. तर हे दुसरी कोणती तरी आहे, झाड आहे कशाच तरी, त्यापासून बनते, पण हे स्थिर नाही, त्यामुळे चुकीचा ऑप्शन आहे 4 नंबरचा. नंतर हे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे एक माहीत पाहिजे. हे जे आहे ना, हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. हे तुम्हाला चॅप्टर सगळं करावं लागणाऱ्या पाठांतरणाचा विषय हा. तर जलविद्युत प्रकल्प तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे हा. हे पण तुम्हाला चॅप्टर पाठच करावं लागणार, ऑप्शन नाही दुसरा कोणताच. आणि कोकण रेल्वे 6 नंबरचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? हा प्रश्न मला जरा कन्फ्यूज होतो, त्यामुळे मला चुकला. याचा ऑप्शन आहे 6 जिल्ह्यामधून धावते. चुकीची जोडी ओळखा. 7 नंबरचा प्रश्न, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसरा किल्ला आहे, अर्नाळा नाही. तर अकोल्यामध्ये नरनाळा आहे, हे बरोबर आहे. रायगडमध्ये कर्नाळ आहे. अर्नाळा हा कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये मला आठवत नाही आहे. तर असा आपल्याला ऑप्शन छाटून काढायचं आहे. नंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, अष्टविनायकाचे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कोणतं आहे असं त्यांना विचारायचं आहे. तर ते ठिकाण आहे सिद्धटेक. नंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हा प्रश्न कोणालाही माहीत असतो, तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे. नंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भेटलेली आहे? प्रश्न असा म्हणतोय बाबा, हे जे 4 जिल्हे आहेत हे कोणत्या राज्याच्या चिटकून आहेत, जवळून आहेत? तर हे 10 प्रश्न होते.